खूप दिवस झालं एक प्रोडक्ट मी बघत होते ऑनलाईन, सर्च केल्यानंतर ना सारखं दिसत होतं. पण जेव्हा असं म्हणजे तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, एवढं समजलंच नाही की नेमकं ते कशाचं आहे. पण जेव्हा इंस्टावरती वगैरे रील्स चालू झाल्या की ह्याच्यापासून हे बनतंय म्हणजे न सुकणारे जास्वंदीचे हार वगैरे असं दाखवायला लागल्यानंतर ना तेव्हा बघितलं की हे प्रोडक्ट आपण तर बघितलंय. मग चला म्हटलं आपण पण ते खरेदी करूया आणि 8 तारखेला जो सेल होता त्याच्यातून मी मागवलं आणि 2च दिवसात अवघ्या माझ्याकडे हे पाईप क्लिनर आले सुद्धा. इतके छान, इतके भारी भारी कलर आलेत आणि ह्याच कलरमधून आता मी एक फूल बनवले. तर बघूया कसं दिसतंय. मला तर आवडले बाबा, तुम्हाला काय माहिती. तर मला नक्की कमेंट करून सांगा बरं का, जमलंय का जसं सगळ्या रील्समध्ये दिसतं तसं नसेलच बहुतेक. पण तरी सुद्धा एक छोटासा प्रयत्न आणि पहिला प्रयत्न कसं. आणि हे फूल आणि आतल्या फुलाचं हे जे हे असतं, फुलामध्ये पिवळा कलर असतो तो किती छान दिसतंय बघा फूल. मला तर खूप आवडले कारण पहिला प्रयत्न आहे आणि माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला कळत असेल की किती मेहनत जास्त नाही, पण बनवण्याचा आनंद खूप आहे. याला जास्त मेहनत लागत नाही. आणि हे जर अगोदर माहीत असतं ना, मी ह्याच्या आधी कितीतरी घेऊन बनवून ठेवले असते. तर कसं वाटलंय सांगा बरं का तुम्हाला. आणि असाच प्रयत्न मी जेव्हा करत होते ना पाकळ्या बनवण्याचा, तेव्हा इकडे तिकडे थोड्याफार इकडे तिकडे झालेल्या होत्या, बनवण्याचा प्रयत्न करत होते. तर त्याच पाकळ्या साठवून भक्तीने काय तयार केले बघा. बाळा आता मी ही लाल पाकळी मोठी तयार केली होती. नंतर हे एक बघितलं होतं पाकळी तयार करून. आणि आता ही एक आहे. तर तिने असं आडवं ठेवलंय. आता मी जरा उभं ठेवते आणि मला सांगा नेमकं आता तुम्हाला कशाचं दर्शन होतंय ते. झालं का नाही महादेवाच्या पिंडीचं दर्शन. तर हे मुलांचं डोकं असतंय बघा. मी अशाच पाकळ्या करून ठेवल्या होत्या. तर तिने तयारही केलं आणि त्याच्या पायाही पडून झाले का, तर मग ती देवबाप्पा तयार झाला. तर बघा किती छान असं तिने शिवलिंगाचं म्हणजे हे 5 फण्याचा नाग आणि हे शिवलिंग असं तयार केलं बघा. आपल्यापेक्षा मुलं हुशार आहेत आपली. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.